नमस्कार मित्रांनो, तत्वपर्णच्या जाऊ संकल्पनांच्या गावा या सदरात तुमचे पुन्हा एकदा स्वागत। या सदरात आज आपण एका नवीन संकल्पनेचा परिचय करून घेणार आहोत। या संकल्पनेचं नाव आहे केवळ सौंदर्य, ॲब्सोल्यूट ब्युटी, एक सौंदर्यशास्त्रीय चिंतन। केवळ सौंदर्य ही संकल्पना सौंदर्यशास्त्रातील एक गूढ व महत्वाची कल्पना आहे। या संज्ञेचा अर्थ असा घेतला जातो की ते सौंदर्य जे पूर्णपणे शुद्ध, निरपेक्ष, निर्विकार, निर्भेळ आणि सर्व प्रकारच्या भौतिक मर्यादांपासून मुक्त आहे। हे सौंदर्य काही तत्वज्ञ आणि सौंदर्यशास्त्रज्ञांच्या मते अशा स्वरूपाचे असते की जे सामान्य अनुभवाच्या पलीकडचे आहे, म्हणजेच अनिर्वचनीय, अतींद्रिय आणि असंख्य सीमांच्या पलीकडचे। कला आणि सौंदर्य, कलेच्या अनेक परिभाषा करण्यात आलेल्या आहेत। कोणाला कला म्हणजे अंतःस्फूर्ती वाटते, कोणाला आविष्कार, तर कोणाला ती क्रीडा सदृश भासते। या विविध व्याख्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की कला ही व्यक्त होण्याची, काहीतरी खोलातल्या भावनेला, जाणीवेला रूप देण्याची प्रक्रिया आहे। परंतु काही सौंदर्यशास्त्रज्ञ, विशेषतः आदर्शवादाकडे झुकणारे तत्वज्ञ असे म्हणतात की कला म्हणजे केवळ सौंदर्य, म्हणजेच कलाकृतीतून प्रकट होणारे सौंदर्य हे इतके शुद्ध असते की ते कोणत्याही व्यावहारिक हेतूपासून, भावना व प्रेरणांपासून किंवा सामाजिक संदर्भांपासून स्वतंत्र असते। केवळ सौंदर्य म्हणजे काय, तर केवळ सौंदर्य ही संकल्पना अशी आहे की जिचा अनुभव प्रत्यक्ष जीवनात येत नाही। हे सौंदर्य कोणत्याही विशिष्ट वस्तूचे, रूपाचे किंवा घटनेचे नसते। ते अनंत, अमूर्त आणि परिपूर्ण स्वरूपाचे असते। जेव्हा एखादी कलाकृती या केवळ सौंदर्याचे प्रतिबिंब दाखवते तेव्हा ती उच्च प्रतीची कला ठरते। हे सौंदर्य अशा गोष्टीत दिसते की जी केवळ स्वतःसाठी अस्तित्वात आहे, तिच्या सौंदर्याचे कोणतेही कारण किंवा उपयोग नाही। क्रोचेचे मत। बेनिडेटो क्रोचे या इटालियन तत्वज्ञाचे मत मात्र याला विरोधी आहे। क्रोचेला वाटते की सौंदर्य ही अमूर्त, निरपेक्ष कल्पना नसून ती अंतर्मनातील सर्जनशील अभिव्यक्ती आहे। त्याच्या मते कला ही एक आविष्कार, एक्सप्रेशन आहे। केवळ सौंदर्य या कल्पनेतून कला निर्जीव व निरर्थक होते, कारण कलाकृतीची खरी ताकद तिच्या भावनात्मक आणि मानवीय प्रकटीकरणात असते। क्रोचेच्या मते सौंदर्य हे अनुभवसिद्ध आहे। ते मानवी भावना, विचार आणि संवेदनांच्या माध्यमातून अभिव्यक्त होते। तत्वज्ञानातील केवळ सौंदर्य। प्लेटोपासून अनेक तत्वज्ञांनी केवळ सौंदर्य या संकल्पनेचा विचार केलेला आहे। प्लेटोच्या मतानुसार सत्य सौंदर्य हे या भौतिक जगाच्या पलीकडचे आहे। ते आयडिया किंवा फॉर्मच्या जगतात आहे। हे सौंदर्य अमर आहे, अचल आहे आणि सदैव तसंच राहणार आहे। हेगेलच्या दृष्टीने केवळ सौंदर्य हे परम आत्मतत्वाचे एक आविष्करण आहे, जे कला, धर्म आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून प्रकट होते। त्यामुळे केवळ सौंदर्य म्हणजे एक उच्चतर सत्य आहे, जे अनुभवाच्या पलीकडचे असले तरीही ते मानवी कलाकृतीतून सूचित होणार आहे। निष्कर्ष। केवळ सौंदर्य ही संकल्पना एखाद्या परिपूर्ण, अमूर्त आणि अलौकिक सौंदर्याची कल्पना देते। ते अशा सौंदर्याचे प्रतीक आहे की जे केवळ स्वतःसाठी असते, त्याचा उपयोग किंवा हेतू नसतो। क्रोचे यास नाकारतो,
कारण त्याच्या मते कला ही मानवी अंतःप्रेरणेचा आविष्कार आहे आणि सौंदर्य ही केवळ कल्पना नाही तर अनुभवातून प्रकट होणारी भावना आहे. तरीही केवळ सौंदर्य या कल्पनेला सौंदर्यशास्त्रात आणि कलेमध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे, कारण ती आपल्याला सौंदर्याच्या उगमापर्यंत आणि त्याच्या शुद्ध स्वरूपाच्या शोधापर्यंत घेऊन जाते. धन्यवाद.